नमस्कार, माझे नाव कृष्णदेव राजू लाटे, राहणार कोंडारकी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आपलं शेती क्षेत्र 5 एकर आहे आणि प्रमुख आपण 15 वर्ष झालं वडिलांसोबत मी शेती करतोय। आपली 2.25 एकर मिरचीचा हा प्लॉट आहे आणि बाकीचं आपलं ऊस मका असं बारकी किरकोळ करतोय आपण शेती अशी। आता आपण हे नामधारी जी 21-32 मिरची लागवड केली ती 25 मे 2025 ला। त्या टायमाला आपण असा पाऊस चालू होता, चालू पावसातच आपण मिरची लागवड केली ती। पावसामुळे एक 2 तोडं झालं आपलं कसं बस तरी, पण परत भुरी, लाल कोळ्या आणि थ्रिप्सचा एवढा अटॅक झाला की पूर्ण प्लॉट असा वाटत होता की संपला। पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला असं आदाटे साहेब असं आम्हाला एक सर्वस्व देवरूपी असं भेटलं की आम्हाला आमच्या मिरचीचा प्लॉट आता जसा पहिल्या तोड्याला होता तसा करून दिलाय त्यांनी। आणि तुम्ही आता इथं बघा, एक पूर्ण शेंडा बघा, पूर्ण कुठं पण बघा, सगळीकडे जिथून पान निघले तिथून कळी आणि मिरचीची सेटिंग अशी भरपूर प्रमाणात झालेली आहे। तरी तुम्ही बघता ही अशी आता सेटिंग होण्यामागचं कारण म्हणजे ॲग्रिकॉसचे औषधं वापरल्यामुळे मला एवढा रिझल्ट पडलाय की तुम्ही आता हे समोर बघतायच। असा प्लॉट झाला होता की आमचं वडील म्हणतो ही पूर्ण प्लॉट आता काढून टाकू, पण ॲग्रिकॉसच्या औषधामुळे एवढा फरक पडलाय की आता बघा, कुठं तुम्हाला थ्रिप्स दिसत नाही, कुठं भुरी नाही। भुरीसाठी शॅडो फाईट, थ्रिप्ससाठी माइटसाठी रॉबिन 555, तसंच झोमॅटो, मरसाठी विल्टनॉट, अशा प्रकारची सर्व औषधं वापरल्यामुळं आणि आदाटे साहेबांनी शेड्यूल दिल्यानुसार ते पूर्ण शेड्यूल केल्यानंतर असा रिझल्ट पडलेला आहे। आणि तुम्हीही तुमच्या कोणत्याही प्लॉटसाठी, टोमॅटो असू द्या, मिरच्या असू द्या, तुमचं डोबळी मिरची असू, त्यासाठी तुम्ही ॲग्रिकॉसची औषधे जरूर वापरा।